स्टार प्रवाह वाहिनीने सध्या अनेक नव्या मालिकांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सुना येती घरा. सध्या या मालिकेची जोरदार चर्चा आहे, कारण ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे आणि अभिनेत्री दीपा परब असे दोन दिग्गज कलाकार या मालिकेत एकत्र आले आहेत. याआधी अशोक शिंदे हे झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत प्रमुख भूमिकेत होते, तर दीपा परब तू चाल पुढे या मालिकेत मुख्य नायिका होत्या. आता हे दोन आघाडीचे कलाकार एकत्र आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. विशेष म्हणजे या मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत खलनायिकेच्या भूमिकेत आहे. नुकताच या मालिकेचा भन्नाट प्रोमो समोर आलाय. पाहूया त्याची खास झलक. उमा, रडाय काय झालं? ते हाड पद्मा ना पद्मा मावशी. आता सांगणार आहात का काय झालंय? पद्माताई आज पुन्हा बोलली. आपल्या प्रेमामुळे त्यांचं घर तुटलं आणि आता सुना आले की आपलं बी घर तुटत. असं ताटावरनं नाही तुटणार. उमा, आपल्या प्रेमामुळे आपण जे भोगतोय ते आपल्या पोरासने भोगायला लागू नये. आणि म्हणूनच तुमच्या तिघांपैकी कुणी बी प्रेमात पडू लगीन करणार नाही. या घरात सुना येत्याल, पण माझ्या पसंतीनं. वचन द्या. या प्रोमोमध्ये दिसतंय की पद्माने उमाला डिवचल्याने ती रडत असते. उमाने प्रेमविवाह केल्याने पद्मा सतत उमाला टोमणे मारत असते. उमाला ते सहन होत नाही, त्यामुळे शिवनाथ तिची चौकशी करतो. त्याच वेळी शिवनाथचा मुलगा पद्माचा हडळ म्हणून उल्लेख करतो, पण घरचे संस्कार असल्याने शिवनाथ त्याला अडवतो. तुमच्या प्रेमविवाहामुळे आमचं घर तुटलं, आता तुमचंही तुटेल. तुझ्या सुना त्या तोडतील असा तळतळाट पद्माने दिलेला असतो. पण तसं काहीही होणार नाही म्हणत शिवनाथ आपल्या मुलांना प्रेमविवाह करायचं नाही अशी अट घालतो. त्यांच्याकडून वचनही मागतो. आता या मालिकेत खरी गंमत येणार आहे, कारण शिवनाथने एक प्रकारे मुलांवर बंदीच घातली आहे. सुना येती घरा या मालिकेतून दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची कथा समोर येते. प्रेमविवाहामुळे झालेली दोन परिवारांची ताटातूट, त्यातून आलेली दुश्मनी आणि नव्या पिढीचं यात पडलेलं पाऊल अशी रंजक कथा असणार आहे. माणसं जपणारा, कुटुंबवत्सल आणि आपल्या मुलांवरती प्रचंड अभिमान असलेला असा हा शिवनाथ आहे. तर शिरोळे पाटलांच्या उमावती या मुलीशी प्रेमविवाह केल्याने दोन परिवारांमध्ये कट्टर वैर निर्माण झालेला आहे. या मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा एक वेगळाच दरारा दिसतोय. पद्मावती असं तिच्या पात्राचं नाव असून ती कपटी आणि श्रीमंतीचा माज असलेली खलनायिका आहे. यासोबतच अनेक कसलेल्या कलाकारांची फौज या मालिकेत आहेत. पाहूया या मालिकेत पद्मावतीचा दरारा नेमका कसा आहे. राघव, हात मागं घे. आंबा आमच्या झाडावरून खाली पडलाय, पण हात आमची आहे. राघव, गे मामा. तुमच्या बेवारस बापानं आमच्या बहिणीला प्रेमात पाडून फूस लावून पळविलं. आता तुम्ही आंबो बी पळवणार काय? बरोबर आहे म्हणा, शेवटी रक्त चोराचंच आहे नाही का? काय पद्माताई काय बोलतेस तू? भाचा आहे ना तुझा तो, आणि आपलं बी रक्ताचं नातं आहे ना मग. आणि पद्मा, या समध्यामध्ये माझ्या पोरासने बोलायचं काम नाही. हा? माझी पोरं माझा अभिमान आहे ती. अरे जा रे, तुझ्या याच अभिमानाच्या चिंदड्या होणार. पद्मा बास, अगं अजून किती वर्ष भांडणार आहेस? बस आई. रे शिवनाथ, जसं तू आमचं घर तोडलंस तसंच जेव्हा तुझ्या 3 सुना तुझ्या घरला येतील तेव्हा त्या भी तुझं घर तोडतील. ते शक्यच नाही. ही मालिका हिंदीतील महादेव अँड सन्स मालिकेचा रिमेक आहे. तर ही मालिका मूळच्या नंदगोकुळा या कन्नड मालिकेवर आधारित आहे. त्यामुळे हा नवा कोरा ड्रामा पाहायला प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहे. येत्या 15 जून पासून ही मालिका आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.